हिंदीमध्ये लोक सिनेमा बनवल्यानंतर तिकडचे हिरो तो प्रमोट करण्यासाठी जेवढे कष्ट घेतात ना तेवढे कष्ट आपल्याकडे मराठीत घेत नाहीत आपले हिरो हिरोईन्स किंवा आपल्याकडची हिरो हिरोईन्स स्पेशली हिरो हिरोईन्स. एकच सिनेमा पण तुझा इतका चांगला मिळाला तर मला खूप भारंभार सिनेमा करायची काही हौस नाही. नाही मिळाला तर एका अर्थी बरंच झालं, कारण मग मला नाटकांवर जास्ती लक्ष देता आलं, कारण माझं नाटक हा पहिला वीक पॉइंट आहे. आता भेटूया अटके पार झेंडे फडकवणाऱ्या म्हणजेच हिंदीमध्ये देखील आपल्या मराठीचा भगवा फडकवणाऱ्या दोन जोशी काकूंना, अर्थातच सुहास जोशी आणि रसिका जोशी. दोन्ही जोशी भगिनींचं स्वागत आहे. तसं खरं तर खोबराकडे आडनाव जर का असेल तर तुम्ही एकमेकांचे कोण लागता का विचारलं तर ठीक आहे, जोशींना विचारायची गरज नसते. पण तरी तुमचं काही नातं नाही ना असं म्हणता येईल. प्रपंचमध्ये आई आणि मुलगी होतो त्यामुळे ते कंटिन्यू झाले, अजूनही तसंच आहे. त्या दृष्टीने आहे ना. तर सुहासताई तुम्ही NSDच्या खूप त्यावेळेच्या म्हणजे विद्यार्थिनी, तर त्यावेळेला NSD मध्ये जावं असं का वाटलं? त्याची खरी गोष्ट अशी आहे की एकतर आम्ही मध्यम वर्गातनं आलेले. त्यावेळची परिस्थिती अशी होती की नवरा बायकोनी दोघांनी कमवल्याशिवाय घर काही चालणारं नव्हतं. लग्न तर ठरवलेलं होतं कॉलेजमध्ये असतानाच, आणि आपल्याला मिळवायला लागेल. बरं, एकंदरीत अभ्यास येतातच, त्याच्यामुळे अशी काय अगदी मोठी कुठे नोकरी मिळणार नव्हती. बँकेत क्लार्क तरी व्हायचं किंवा असं काहीतरी. पण नाटकाची आवड इतकी लागली होती कॉलेजपासून की मी म्हटलं मला नाटकात काम करायला आवडेल. आणि तेव्हाचा माझा होणारा नवरा आणि माझे वडील मुख्य म्हणजे, त्यांना जेव्हा मी सांगितलं की मला असं करावंसं वाटतंय, तर त्यांनी मला आनंदाने सांगितलं की तुला हरकत नाही, तुला जायचं असेल. म्हटलं मला हा व्यवसाय करायचा आहे. आणि नवऱ्याचं माझं म्हणणं होतं की व्यवसाय करायचा असेल तर त्याचं शिक्षण घेतलं पाहिजे. वा. आणि म्हणून मग मी 3 वर्षासाठी दिल्लीला गेले त्यावेळेला, आणि खरंच मला त्याचा फारच उपयोग झाला, प्रश्नच नाही. पण तुमचं लव्ह मॅरेज होतं का मग त्या? हो, म्हणजे आधीच हे डिसाइडेड होतं की नाही, पण मग लग्न ठरलेलं असताना म्हणजे प्रेमविवाह असताना त्यातून तुम्ही तिथे NSDला गेल्यानंतर म्हणजे मग विरह चांगलाच झाला असेल. हां, पण आता नंतर लक्षात येतंय की त्या विरहामध्ये फार वेळ घालवला हो मी. म्हणजे प्रेमात पडणं हा आता गुन्हा आहे असं आता नक्की मला वाटायला लागलंय की ती आठवण येते, मग ती पत्रच नाही आली आहेत. अरे याच्यात अभ्यास बाजूला राहिला ना. अशा अर्थी म्हणजे किती चांगला अभ्यास खरं करता तिथे आला असता, पण बराचसा वेळ मी तिथे याच्यात वाया घालवला असं मला वाटतं. चांगली पुस्तकं वाचता आली असते, काहीतरी चांगलं करता आलं असतं. अर्थात ती कसर मग नंतर लग्नानंतर भरून काढली असं म्हणायला हरकत नाही. रसिका जोशी म्हणजे आईचं मॉडर्न रूप म्हणजे रसिका जोशी असं एक आता झालेलं आहे. रसिका, रीमा मग आपल्या सुलोचनाताई अशी आईची इमेज असताना आईच्या भूमिकेत असं मोठा रोल करणं, तर भीती नाही का वाटली इमेजचं काय होईल आपल्या वगैरे असं? नाही, मी कधीच असा विचार नाही केला इमेज वगैरे. रोल चांगला असतो किंवा वाईट असतो, तो करायला मजा येते किंवा नाही येत. मला इमेज वगैरे असं काही वाटत नाही. म्हणजे असतं असलं तरी असावं, असू दे, मग काय, मला मजा येते ते काम मी करते, एवढं सोपं आहे ते. म्हणून किंवा हिंदीमध्ये देखील काम करताना तो रामगोपाल वर्माचा पिक्चर ज्याच्यामध्ये तो अशी कैदी होते त्यातले, कैदी तर ती तसल्या भूमिका करताना भीती नाही वाटत की आपल्याला लोक काय म्हणतील किंवा त्या इमेजमध्ये आपण अडकून राहू, लोक अशा भूमिका परत सांगायला लागतील? हा, कधी कधी असते भीती, नाही असं नाही, पण मला आवडते ती रिस्क घ्यायलाही. कारण साधे रोल तर काही सगळेच जण करतात, आपल्याला कधीतरी वेगळा रोल करायला मिळाला तर आउट ऑफ द वे जाऊन तो करायला पाहिजे असं मला नेहमीच वाटतं. आणि लेंथ मला कधी मॅटर करत नाही. मला तो रोल इंटरेस्टिंग वाटला आणि त्याच्यात मला करण्यासारखी गमतीदार काहीतरी असेल तर मी ते नक्की करते. त्यामुळे मला जो एक हसीना ही माझी पहिली फिल्म होती. रादर मराठीतही काम केलं नव्हतं सिनेमामध्ये त्याच्या आधी. मी फक्त नाटकातनं कामं करत होते
आणि इनफॅक्ट मला ज्या वेळेला रामोजींकडनं फोन आला ऑफिसमधनं 3 वेळा फोन आला, तेव्हा मी एक नाटक करत होते आणि माझ्या नाटकात खूप सगळे टार्गेट मंडळी होती, अवतीभोवती नट मंडळी. तर मला वाटत होतं कोणीतरी माझी चेष्टा करते, रामगोपाल वर्मनकडनं मला कशाला फोन येईल मरायला, मी कुठेच कामं नाही, मी थिएटरमध्ये कामं करणारी मुलगी आहे. पण मग तुला कुठनं फोन आला होता, कोणी सांगितलं होतं तसं? ऍक्च्युली कसं झालं, मी सुपरहिट नंबर 1 नावाचं विनय आपट्यांचं एक नाटक केलं होतं. त्याच्यामध्ये मी आणि उपेंद्र लिमये होतो. उपेंद्रचं पहिलं नाटक ते. आणि त्यात आम्ही दोघे टेररिस्ट होतो. तर रामोजींकरचा एक असिस्टंट होता देवेंद्र नावाचा, त्याने ते नाटक पाहिलं होतं. तर त्यांनी सांगितलं की तुम्ही प्लीज तिला एकदा बघा आणि तिची एक स्क्रीन टेस्ट घ्या आणि मग तुम्ही ठरवा काय ते, पण मला असं वाटतं तुम्ही तिला एकदा बघा. मला वाटत होतं कोणतरी आपली मस्करी करते, मी गेलेच नाही 2-3 वेळा फोन करूनही. शेवटी मग त्यांनी मला सांगितलं, श्रीराम राघवन जे डिरेक्टर होते ते मला म्हणले, अगं मी थांबलोय तुझ्यासाठी, आज तरी ये, कारण आता सगळ्या ऑडिशन संपले आहेत, तू प्लीज ये. मग मी लोकांना विचारला होती की अरे असा असा पत्ता सांगतोय हा माणूस, हा खरा आहे का, रामगोपाल वर्मनचे खरंच ऑफिस आहे का? म्हणे मूर्ख आहेस का, जा तिकडे, खरंच स्क्रीन टेस्ट चालू आहेत तिकडे. मग मी धावत पळत कशी बशी तिकडे झूला गेले, मग झालं ते. पण मग अभिनेत्री आणि अभिनेत्रीमधनं एक प्रवास लेखिकेचा. नाही रे, मी लेखिका नाही, म्हणजे आय टोटली डिनाय की मी लेखिका आहे, म्हणजे नाहीच. माझ्यावरती आळ आलेला आहे की मी लेखिका आहे असं. काय पण मग व्हाईट लिलीची कल्पना कुठून आली? ऍक्च्युली खरं सांगू का, म्हणजे आता मी गौप्यस्फोट आहे आपण, मी आता जाऊ दे करतेच. म्हणजे खरं असं झालं होतं की मला वसंत सोमण पुरस्कार मिळाला होता आणि मतकरी काका तिकडे त्या याच्यावरती रत्नाकर मतकरी होते, म्हणजे तर ते मला म्हणाले की आमची अशी एक पद्धत असते की ज्याला अवॉर्ड मिळतो तो काहीतरी एक 15-20 मिनिटाचा परफॉर्म करतो, तर तू काहीतरी कर. तर मी म्हणलं मी काय करू, मी तेव्हा फक्त सिनेमांमध्ये कामं करत होते, नाटकं करत नव्हते. तर म्हणलं आता मी काय करू परफॉर्म, कोणीतरी लागेल बरोबर, माझ्या बरोबर कोणी नाही वगैरे. तर ते म्हटले कर ना काहीतरी कर. ते खूपच मागे लागले, नाही करावंच लागेल मला म्हणाले. मग मी असं ठरवलं की कोणाला तरी बरोबर घेऊन आपण एक जुनं नाटक कुठलं तरी, एकांकिका जी गिरीशचीच होती, प्रेमभंगाचा अभंग, जी मला भयंकर आवडते, तर म्हटलं त्यातलं आपण करूया. तर आम्ही ती वाचायला घेतल्यावर आम्हाला असं लक्षात आलं की आपली ही वयं नाहीत, या एकांकिकेला जी वयं पाहिजेत ती वयं नाहीत आपली आत्ता. मी आणि मिलिंद फाटक माझा मित्र, आम्ही दोघांनी ते वाचायला घेतलं. तर म्हटलं आता मग काय करूया, म्हणून आम्ही म्हटलं की एक 20 मिनिटाचा काहीतरी लिहूया आणि परफॉर्म करूया. म्हणून आम्ही एक 20 मिनिटाचा एक चॅटिंग वरती एक आधारित, चॅटिंग करणारी 2 माणसं, एकमेकांना कधीच भेटलेली नाही, अनॉनिमस चॅटिंग करणारी, एक दिवस भेटली आणि एक बॉलमध्ये भेटून त्यांनी एक सीन केले, म्हणजे ते भेटले एकमेकांना, अशी त्यांची पहिली भेट आम्ही लिहिली. पण ते लिहिल्यावर आमच्या लक्षात आलं की ह्याला काही सुरुवात मध्य शेवट असं काही नाहीये, ते एक सरळ एक छान सीन वाटतोय. म्हटलं आता काय करायचं, म्हणून आम्ही थाप मारली तिकडे सगळ्या लोकांना की आम्ही एक नाटक लिहितोय व्हाईट लिली नाईट रायडर, त्यातला एक सीन आम्ही तुम्हाला करून दाखवतोय. अशी थाप मारली आम्ही तिकडे, म्हणजे एक सीन तर करून टाकू, 20 मिनिटं झाली की संपलं. त्याप्रमाणे ती झाली, मस्त झालं, लोकांना आवडलं, म्हणलं चला संपला आपल्यासाठी विषय. तर तिथे खूप लोक आले होते तेव्हा, मोहन आगाशे आले होते, दिलीप प्रभावळकर होते, मतकरी काका स्वतः होते, सुलभा मुळशी होती. त्या सगळ्यांनी मला नंतर आपले कुठे कुठे मला भेटले तेव्हा त्यांनी विचारायला घेतलं काय किती आलं नाटक, दाखव, वाचून दाखव, कधी करतेय. म्हणलं मिलिंदला, म्हणलं मिलिंद आता आपल्याला लिहायला पाहिजे, इतके सगळे लोक आपल्याला म्हणतायत, तर आपण एक लिहून बघूया, फार तर काय होईल, वाईट असेल, आपण आपल्या जवळच्या लोकांना वाचून दाखवू. लकीली माझ्या अवतीभोवती माझा नवरा गिरीश जोशी, मित्र विवेक बेळे, चंद्रशेखर फणसळकर, इतकी मोठे छान लेखक आहेत. वाचून दाखवू ना, फार तर काय आपली इज्जत काढतील आणि म्हणतील कशाला तुला नसते धंदे, बंद करेल. ठीक आहे ना, काय कोण फरक काय पडतो, लिहून बघू. म्हणून आम्ही ते लिहिलं आणि ते त्या लोकांनी वाचलं आणि ते म्हणाले की अजून याचे 6-7 ड्राफ्ट लिहावे लागतील, कल्पना सुचली तुला, पण हे असं नाही करता येणार. मग खूप त्याचे ड्राफ्ट झाले आणि मग एकदा एखादी गोष्ट करायला लागली की त्यात आपल्याला मजा यायला लागते ना, तशी ती हळूहळू मजा यायला लागली की आपल्याला जे म्हणायचे ते कसं कळेल लोकांना, याच्यासाठी काय लिहायला लागेल, काय शब्द वापरावे लागतील, ही जरा गंमत मग येत गेली आणि त्यातनं लिखाण झालं, मग डिरेक्ट केलं, मग त्यात आम्ही कामही केलं, असं ते सगळं होत गेलं पुढे. रसिका, तुला समाजातल्या खुपणाऱ्या गोष्टी? खरं तर काहीच नाही, कारण काय ना, मुंबईत राहिल्यामुळे लहानपणापासून जे खुपतं ते साईड बाय करून त्यातनं वे आउट काढूनच पुढे जायचं, हेच शिकवलं गेलं. आणि असंच ट्रेनिंग आहे मुंबईत राहिल्यामुळे. पाऊस पडतोय, पाणी साचलं, कचरा लोक करतात त्याच्यामुळे पाणी सचतं, पण त्यातनंच जावं लागतं, त्यामुळे जायचं त्यातनं, आपण आपला वेळ काढून जायचं पुढे. त्यामुळे ते खुपतं असं म्हणावं असं पण नाही वाटत. काय तुला माहितीये का, समजा रजनी नावाच्या सिरियलचा रिमेक केला,
किंवा समजा डोंबिवली फास्टचा स्त्री भूमिकेतनं रिमेक केला, किंवा जंजीर मराठीमध्ये करायचा आणि त्याच्यामधला अमिताभ बच्चनचा रोल जर का स्त्रीनी करायचा असं ठरवलं, तर या सगळ्या भूमिकांचा विचार करताना पहिलं नाव सगळ्याच्या समोर येईल ते म्हणजे रसिका जोशी. थँक्यू व्हेरी मच. माझं सांगायचं उद्दिष्ट असं की अँग्री यंग वुमन अशी तुझी इमेज असताना तुला समाजातल्या गोष्टी खूपच नाहीत हे म्हटलं तर तुझं खूप रोल्स जातील, इथल्या इथे तुझे सगळे रोल्स खूप जातील, नुकसान आहे तुझं. काय मग ते नाही मिळाले तर दुसरे रोल करायचे, हे आउट काढत राहायचं आपला, मग काय असंच आहे ना सतत. म्हणजे मला खरंच असं वाटतं की एवढा वेळच नाही, एवढा अफोर्ड करायला वेळच नाही की हे मला खुपतं बरं का, असं म्हणायला वेळच नाहीये लोकांकडे. इतकं आपण म्हणजे त्याच्यातनं ऍडजस्ट करत पुढे पुढे चाललोय. आये दिन काय काय गोष्टी घडतायत आपल्या अवतीभोवती, ते सगळं आपण ट्रेनमध्ये बॉम्बस्फोट झाले तरी लगेच दुसऱ्या दिवशी बिचाऱ्यांना जावं लागतं, लगेच पुढे सरकावं लागतं. खुपतं बिपतं म्हणून कोणाला सांगतायत. तर मला असं वाटतं की म्हणजे तुझं म्हणणं असं आहे का जगात खुपण्याला फारसं महत्व नाहीये? असं नाही, असं म्हणून माझा कार्यक्रम बंद करायला लागेल. नाही, मला तसं नाही म्हणायचं. माझ्या पुरतं मी सांगते की मला त्याच्यावरती विचार करावा असं नाही वाटत, त्यातनं वे आउट करून पुढे जावं असं वाटतं. बरं ठीक आहे. मग मला सांग, तुला हिंदी चित्रपटामध्ये सिरियल्समधनं जितका छान भूमिका मिळाल्या तितक्या मराठीमध्ये मिळाल्या नाहीत, हे खुपतं का? हो, खुपतं ना. पण आता कसं आहे मला माहिती नाही, मला एका पॉइंटला असं झालं ना की संजय नारळीकरच्या आईचा रोल कर, भरत जाधवच्या आईचा रोल कर, असं सतत मला लोक विचारायला लागली. मला खबरदार सिनेमा मी केला तेव्हा मला मजा वाटली की काहीतरी एक वेगळा रोल आपण करतोय, संजयच्या आईचा रोल करणार आपण, जरा मजा येईल. पण ते क्लिक झाल्यानंतर प्रत्येक जण मला आता तू मकरंदच्या आईचा रोल कर, संजयच्या आईचा रोल कर, एवढंच म्हणजे लोक कॉमेडी आहे, मस्त कॉमेडी करा, एवढंच लोक मला विचारायला लागली. मग मला असं झालं की एवढंच नाही काम करायचं मला, मग मी नाही करत. मग मी त्यांना नाही म्हणायला लागले. मग एका पॉईंट नंतर मी नाही म्हणते म्हटल्यावर मला विचारायला झाली लोक त्या पद्धतीचे रोल. आणि मग मला बाय द टाइम मी हिंदीमध्ये इतकं काम वेगळं 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 करत होते की मी तिकडे पटकन अट्रॅक्ट पण झाले. त्यामुळे मराठी काम मला करायचे, खूप वेगळे वेगळे आणि चांगले रोल करायचेच आहेत, नक्की करायचेत, पण मला कोणी विचारलेच नाहीत, त्यामुळे मी ते कधी केले नाहीत. मग मला सांग ना, मराठी इंडस्ट्रीतल्या तुला खुपणाऱ्या गोष्टी. आय डोंट नो मी मला हा अवदा आहे का, पण मी जे पाहिलंय, जे काही मी पाहते, माझ्या अवतीभोवतीचे मित्र आहेत, जे नट आहेत, जे हिरो आहेत, मैत्रिणी आहेत, ज्या हिरोईन्स आहेत आता मराठी सिनेमाच्या, त्या सगळ्यांना बघून मला असं वाटतं की हिंदीमध्ये लोक सिनेमा बनवल्यानंतर तिकडचे हिरो तो प्रमोट करण्यासाठी जेवढे कष्ट घेतात ना, तेवढे कष्ट आपल्याकडे मराठीत घेत नाहीत. आपले हिरो हिरोईन्स किंवा आपल्याकडची हिरो हिरोईन्स, एस्पेशली हिरो हिरोईन्स, त्यांनी ते खूप घ्यायला पाहिजेत असं मला वाटतं. म्हणजे नुसतं सिनेमात चांगलं काम करून महत्वाचं नाही, तर तो जास्तीत जास्त लोकांकडे जसं प्रोड्युसर पोचवू इच्छितो तसं त्या नटांनी पण तेवढे कष्ट घ्यायला पाहिजेत आणि आउट ऑफ द वे जाऊन घ्यायला पाहिजेत असं मला वाटतं. म्हणजे मी बिल्लू फिल्म करत होते शाहरुख खानची, त्यावेळेला त्याचं स्क्रिप्टिंग चालू होतं आणि कास्टिंग वगैरे ठरत होतं, तेव्हा एक 7-8 जणांची टीम होती त्याची, जी हा सिनेमा आपण कसा प्रमोट करायचा याच्या स्ट्रॅटेजिकल डिसिजन्स, मीटिंग्स करायची त्याच्या. म्हणजे किती मस्त गोष्ट आहे. आहेत आपल्याकडे काय की सचिनजी आणि महेशजी आणि खूप मोठी मोठी नाव आहेत, स्मिता तळवलकर स्वतः, जे फार सुंदर पद्धतीने आपला सिनेमा लोकांपर्यंत नेतात, नाही असं नाही, झीवाले आहेत, पण तरी सुद्धा नट आहेत ना, त्यांनी पण तेवढेच कष्ट घ्यायला पाहिजेत असं मला वाटतं आणि ते घेत नाहीत. आणि आपण ते हिंदीतल्या त्या लोकांकडनं शिकायला पाहिजे, फार आवश्यक आहे ते असं मला वाटतं. त्याच्यामधले जे मराठी चित्रपटसृष्टीचं जे इकॉनॉमिक्स आहे ते थोडंसं जबाबदार आहे असं वाटतं का तुला? कारण शेवटी तो बिचारा आर्टिस्ट जो असतो तो पर डेच्या चक्करमध्ये अडकलेला असतो. त्याला असं वाटतं की मी आज हाच पर डे एखाद्या सिरियल दिला किंवा मी हा जो दिवस मी प्रमोशनमध्ये घालवणार आहे त्याचे मला काही पैसे देणार नाहीये प्रोड्युसर. पण तो सिनेमा जर चालला तर त्याला किती पैसे मिळतील पुढच्या सिनेमांमध्ये? व्हेरी गुड, व्हेरी गुड. काहीतरी आपण करायला पाहिजे ना, काहीतरी आपल्याला पुढचं हवं असेल तर एक लांब उडी मारावी लागते ना. आता सुहास जोशींकडे येऊया आपण पुन्हा एकदा. जोशी, नाटकामध्ये एवढी उत्तम कारकीर्द असून सुद्धा चित्रपटामध्ये मात्र तुमच्यातल्या दर्जेदार अभिनेत्रीकडे दुर्लक्ष झालं, हे खुपतं? माहिती नाही मला हे खुपतं का नाही ते, कारण सुरुवात जर आपण तशी पाहिली गेली तर ज्या काळात मी नाटकात इथे आले 72 सालामध्ये, तो काळ आपण लक्षात घेतला तर फारसे चांगले मराठी सिनेमे निघतही नव्हते. नाही म्हटलं तरी तो एक तमाशापट आणि हे सगळे होते, त्याच्यात त्यांचे फार ठराविक लोक असायचे. वातावरणच त्यावेळेचं एक असं होतं की बाबा नाही, मला नाही तिथे काम करता येणार त्यांच्याबरोबर. सो तो मधला काळ बराचसा निघून गेला.
तोपर्यंत मी 40 पर्यंत पोचलेली होते. आणि खरं सांगायचं तर नाटकं मला इतकी छान छान मिळत गेली ना की मला त्याच्याबद्दल कधी वैषम्य नाही वाटलं की आपल्याला सिनेमा का नाही मिळाला. आणि अगदी खरं सांगायचं तर आता अगदी शेवटी म्हणजे 50च्या नंतर मला तू तिथे मी सारखा एक सिनेमा मिळून गेला ना रे. माझं म्हणणं असं की मी तशी फार थोडक्यात खुश राहणारी बाई आहे. एकच सिनेमा पण तो जर इतका चांगला मिळाला तर मला खूप भारंभार सिनेमा करायची काही हौस नाही. सो तू म्हणतोस तसं मला सिनेमामध्ये का काम मिळालं नाही फार याचं मला वैषम्य वाटत नाही. आणि नाही मिळालं तर एका अर्थी बरंच झालं कारण मग मला नाटकांवर जास्ती लक्ष देता आलं. कारण माझं नाटक हा पहिला वीक पॉइंट आहे. नाही मिळालं असं नाही. अजून आम्हाला सुद्धा आठवतंय तुमची तेजाब मधली भूमिका म्हणजे तेजाब. हो मग नाही तिथे कसं झालं कसं कोण जाणे ही म्हणते तसंच एकदम बोलवणं आलं बाबा मला. आणि माधुरी तर तेव्हा अगदी नवीन आली होती आणि काही तो सीन कसा आहे काय काही माहिती नव्हतं. मी तर इतकी घाबरलेली होते. तुमची एन चंद्राजींची ओळख होती का आधीची? नाही काही ओळख नव्हती. असंच त्यांच्या ऑफिसमध्ये एकदम फोन आला आणि एक रोल आहे अमक्या दिवशी इथे येऊ शकाल का. मला वाटतं तेव्हा मी कुठलं नाटक करत होते ते कन्यादान करत होते. त्याच्यामुळे सदाशिव अमरापूरकरचा मला फोन आला की ते एक रोल आहे आणि तिथे ते तुला बोलवणार आहे तुझा फोन येईल त्यावेळेला तू जा. आणि म्हटलं अरे हिंदी बिंदी मला नको बाबा मला नाही काही जमणार त्यांच्यात. तर नाही ते चांगले लोक आहेत काय हरकत नाही करायला. पैसे किती द्याल का काय काहीही बोलले नाही मी. आणि शूटिंगला सुरुवात झाली तो तर मला दिवस चांगला आठवतोय. आणि काहीतरी जिन्यावरनं उतरत येते असा एक तो सीन आहे ना माधुरीचा हात धरून. जिना न बघता उतरता आला पाहिजे. आम्ही नाटकातले त्याच्यामुळे आपल्या घरातला जो जिना आहे तर तो बघत नाही उतरायचा. तर याच्यामुळे तिथे 2दा-3दा मी अडले. आणि मी म्हटलं बापरे मी 7 रिटेक्स दिले मलाच कसं तरी वाटतंय. तर अनुपम म्हणाले इसमें क्या होता है हम 27 देते हैं. 27 रिटेक्स के पहले कुछ नहीं होता है. डोंट वरी चल कर लेते हैं का. तो ड्रामा स्कूलचाच ना. त्याच्यामुळे ते इतकं ते तिघांचं आमचं छान जमून गेलं. चंदू म्हणजे एन चंद्रा होते स्वतः हे करायला. आणि नंतर माझ्या लक्षात आलं संध्याकाळी जेव्हा सीन संपत आला तेव्हा की एक अफलातून सीन होता तो. पण त्याच्यानंतर पाहायला गेलं तर असं भाव नंतर कोणी अरे तो सीन छान झालाय आपण यांना पिक्चरमध्ये बोलूया कोणी बोलवलेलं नाही. आणि मी कधी कोणाला विचारायला गेले नाही. पण तुम्ही हा तुमचा जो बाणा आहे त्या बाणांनी काही महत्वाच्या भूमिका हिंदीमधल्या गेल्या असतील असं वाटत नाही का तुम्हाला? जाऊ देत ना काही बिघडत नाही. काही बिघडलं नाही. असं काय मिळणार आहे मला सांग त्याच्यातनं. त्याच्याच बरोबरीने एक आणखी सांगते छान प्रश्न तू विचारलास की भरघोस भूमिका एखादी छान मिळायला 100 वाईट भूमिका तिथे करायला लागतात. आमच्या तक्रारी तुमच्या समोर मांडणार आहोत आता. सुहासताई तुमच्यापासून सुरुवात केली तर तुम्ही फारच चोखंदळ आहात. तुम्ही फारच निवडक भूमिका करता. हे लोकांना आणि निर्मात्यांना खटकतं. खटकू देत. दुसरं काय उत्तर मी देऊ. मी चोखंदळ अशीच राहणार. आणि असं नाही आहे काय आहे वाईट भूमिका ज्यानंतर मला असं वाटलं की मी नको होती करायला अशाही माझ्या हातनं झाल्या आहेत नाही असं नाही आहे. गोष्ट जन्मांतरीचे नावाचं एक नाटक होतं मध्ये आता सख्या आम्ही केलं होतं ज्याचं नंतर स्क्रिप्ट वाईट होत गेलं जे आधी कळलेलं नाही आहे ते. पण असं वाटलं होतं की करायचं ते चांगलं करायचं. आणि नाही तर मी 6-6 महिने घरी बसते. हो तेच तक्रार आहे. हां मी घरी बसेन. दिवसाला मला माझे 2 शिफ्ट पडल्या पाहिजेत. मी दिवसाला 2 पाकिटं घरी घेऊन जाईन वगैरे माझी अजिबात इच्छा नाही. मी वरण भातावर खुश असते. पण मला चांगलं काम पाहिजे. कुंकू सिरियल मधली तुमची जी काही भूमिका आहे ती पाहून लोक तुम्हाला प्रचंड घाबरतात आणि तुमचा प्रचंड दरारा आहे. तुम्ही प्रचंड शिष्ट आहात असं लोकांना वाटायला लागलेलं आहे. आम्हाला लोक पत्र पाठवून विचारतात की म्हणजे त्यांना विचारल्यानंतर किती प्रेमाने जाऊन जवळ त्यांच्या सही मागितली तरी त्या नाक मुरडून असं बाजूला जातील की काय असं वगैरे लोकांना भीती वाटते. तर असे काय अनुभव आलेत का तुम्हाला? नाही येतातच. मला नाही वाटत मी असं नाक मुरडून वगैरे काही गेली आहे. पण काही ठिकाणी खूप उच्छाद आणतात. ही जी टीव्हीची पॉप्युलॅरिटी आहे ना ही त्या मानाने चीप आहे. इफ यू नोटिस इट ही बऱ्यापैकी चीप आहे. कारण खूप बघतात ना लोक. त्याच्यामुळे रस्त्यात सुद्धा येता जाताना असं होतं की सही देता माझ्या हातात भाजीच्या पिशव्या असतात मी कशी सही करू असं जर मी विचारलं तर मी उद्धट वाटणं शक्य आहे
पुण्याला, पण इतकी पॉप्युलॅरिटी नको रे, नको. आणि ती म्हणजे ते ग्लॅमर वेगळं असतं तुम्ही हा, म्हणता ते खूप वेगळं आहे. तुमचं ना सामान्य मनुष्य म्हणून जीवन संपून जातं आणि ते खूप त्रासदायक आहे. मेंटली खूप ते टॉर्चर्ड प्रकार आहे. आणि मी पाहिलेत ना माझ्या बरोबरची माणसं आता कितीतरी, जी मोठी मोठी आहेत एवढे वर्षात, त्यांचं नंतर काय झालं ते मला व्हायला नको आहे. मला अजूनही घरात मला केर काढायला आवडतो, मला स्वयंपाक करायला आवडतो. वेळ असेल तर मी या गोष्टी करते. रसिका, आमचं तुझ्याविषयीचं खुपणं या सेगमेंटमध्ये आमचा पहिला प्रश्न असा आहे की जो तुझ्या रिप्लेसमेंट ज्यांनी करण्याचा प्रयत्न केला त्यांचं खुपणं, की म्हणे रसिका जोशी स्वतःच्या नाटकातल्या भूमिकांमध्ये स्वतःचा इतका छाप उमटवून टाकते की तिची रिप्लेसमेंट करणं अशक्य होऊन बसतं. मलाही कॉम्प्लिमेंट वाटते का ते सांगते. अर्थातच. कारण गेल्या आता त्या भक्ती बर्वे, मी त्यांना गुरु मानायचे, अजूनही मानायचे काय. तर त्यांनी मला एकदा असं सांगितलं होतं की कुठलाही रोल करायचा असेल ना, बारीकसा रोल, म्हणजे रोल असं नाही तू कांदा काप घरात, पण असा काप ना की तुझ्यासारखा कोणाला कापता नाही आला पाहिजे बरं का कांदा, तर कापायला जा, नाही तर करू नकोस ते काम. तुला तेवढं करता येणार असेल, तेवढा पिछा पुरवता येणार असेल त्या रोलचा तर कर, तर घे हातात, नाही तर करू नको. आणि तो केल्यानंतर स्वतःला मनाशी प्रश्न विचार की मीच का हा रोल करायला, दुसरं कोणी आहे का. तुझं मन खरं उत्तर देईल. जर नाही दुसरं असं आपल्याला खरंच उत्तर दिलं ना तर रोल चांगला होतोय. क्या बात आहे, लाईक दॅट कॉन्फिडन्स. आणि मी कायम बाळगते, म्हणजे हे कोणाला सांगितलं नाही कारण बाहेर एखाद्या वेळेस लोकांना आगाऊपणाचं वाटू शकतं, पण मला त्यांची ही गोष्ट खूप पटली. तिथपर्यंत नाही, त्याला वरपर्यंत नेणार असशील ना तर कर, नाही तर करू नको. नाही, आता भक्तीचंच उदाहरण पाहिलं तर किती जणींनी फुलराणी केलं नंतर नाही पोचू शकलं. कोणी त्या उंचीला नाही पोचू शकलं कारण त्यांनी वेगळं करायचा प्रयत्न नाही केला कोणीच. समोरच्या कोनाड्यात उभी हिंदमाता, गिरीश रावांचं नाव घेते, माझा नंबर पहिला. काय आतलं काय नाही सांगणार, याला काय टाळा वाजवणार आहे कोणी? ज्या वेळेला लग्न ठरलं, तारीख ठरली दोन्ही बाजूंना वगैरे झालं, तेव्हा मी आपली सांगायची की आता माझं लग्न आहे 7 जूनला ना, माझं लग्न आहे. कुणाशी? सुभाष जोशींची. त्याच्याशीच हा प्रश्न होता. एवढ्या वर्षात तुला पासून तोच आहे, त्याच्याशीच. ती आमची गोष्ट त्यावेळेस.